मित्रांनो, मला सांगा, सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट कोणती करता? बहुतेकांचे उत्तर असेल उशीच्या बाजूला असलेला मोबाईल शोधणे, व्हॉट्सअप मेसेजेस तपासणे किंवा इंस्टाग्रामचे रील्स स्क्रोल करणे. त्यानंतर सुरू होते ती धावपळ, घाईघाईने तयार होणे, ट्रॅफिकमध्ये अडकणे आणि दिवसभर कामाच्या टेन्शनमध्ये राहणे. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांचा दिवस असा कधीच सुरू करत नाही. ते त्यांच्या दिवसाचा कंट्रोल करतात, दिवस त्यांना कंट्रोल करत नाही. आणि या यशाचे रहस्य दडलेले आहे एका पुस्तकात. रॉबिन शर्मा यांनी लिहिलेले हे पुस्तक केवळ सकाळी लवकर उठण्याबद्दल नाही, तर ते आयुष्य बदलण्याबद्दल आहे. आज आपण या पुस्तकातील असा मास्टर क्लास पाहणार आहोत, जो तुमच्या मेंदूची आणि शरीराची प्रोग्रॅमिंग बदलून टाकेल. रॉबिन शर्मा यांनी हे पुस्तक एखाद्या कोरड्या माहितीसारखे न लिहिता एका रंजक कथेच्या रूपात मांडले आहे. यात 3 मुख्य पात्रे आहेत. एक निराशेने ग्रासलेली महिला उद्योजक, एक फोकस नसलेला कलाकार आणि एक अब्जाधीश व्यक्ती जो भिकाराच्या वेशात त्यांना भेटतो. तो अब्जाधीश त्यांना सांगतो की जर तुम्हाला तुमची सर्व दुःखे आणि अपयश दूर करायचे असेल तर तुम्हाला 5 क्लबचे सदस्य व्हावे लागेल. तो त्यांना विचारतो, पहाटे 5 वाजता का उठायचे? कारण त्यावेळी संपूर्ण जग झोपलेलं असते, कोणाचे मेसेजेस नसतात, गोंधळ नसतो. तुमच्या मेंदूचा तो भाग सतत चिंता करतो. तो भाग त्यावेळी शांत असतो आणि तुम्ही फ्लो स्टेटमध्ये असता, जिथे तुमची एकाग्रता 100 पटीने जास्त असते. 20-20-20चा फॉर्म्युला. आता मुख्य प्रश्न येतो, 5 वाजता उठून करायचे काय? यासाठी लेखकाने 20-20-20चा जादुई फॉर्म्युला सांगितला आहे. पहाटे 5 ते 6 या एका तासाला 3 भागात विभागा, म्हणजे 20 मिनिटे हालचाल करा. सकाळी उठल्या उठल्या 5 वाजून ते 5:20 या वेळेत असा व्यायाम करा ज्यामुळे तुम्हाला खूप घाम येईल. जेव्हा तुम्ही घाम गाळता तेव्हा तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन कमी होते आणि मेंदूला BDNF नावाचे खत मिळते, जे तुमच्या शिक्षणाची क्षमता वाढवते. दुसरी 20 मिनिटे चिंतन करा. 5:20 ते 5:40 या वेळेस शांत बसा. 10 मिनिटे ध्यान करा आणि उरलेल्या 10 मिनिटात तुमची डायरी लिहा. आजच्या दिवसाचे 3 महत्त्वाचे प्लॅन्स आणि तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हे तुम्हाला मानसिकरित्या खंबीर बनवेल. शेवटची 20 मिनिटे विकास करा. 5:40 ते 6 या वेळेत स्वतःच्या कामावर, ज्ञानावर काम करा. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचा, पॉडकास्ट ऐका किंवा तुमच्या कामाशी संबंधित नवीन माहिती मिळवा. जर तुम्ही रोज फक्त 20 मिनिटे वाचले तर वर्षाला तुमची किमान 10 ते 12 पुस्तके संपवू शकता. 4. अंतर्गत साम्राज्य. यशस्वी होण्यासाठी फक्त विचार करून चालत नाही. लेखकाने 4 इंटेरियर इन्स्पायर बद्दल सांगितले आहे. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. मनात कुणाबद्दल राग किंवा द्वेष ठेवू नका. मन साफ असेल तरच बुद्धी चालते. हेल्थ सेट. तुमचे शरीर हे तुमची संपत्ती आहे. आरोग्य चांगले नसेल तर यशाला काही अर्थ नाही. सोल सेट. रोज स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधा. तुम्ही या जगात आला आहात याचा विचार करा. सवय लावण्याचे शास्त्र. तुम्हाला वाटेल हे ऐकायला छान वाटते, पण उद्या 5 वाजता उठणे कठीण जाईल. लेखक सांगतात की कोणतीही नवीन सवय लागायला 66 दिवस लागतात. पहिले 22 दिवस खूप त्रास होईल, पुढचे 22 दिवस गोंधळ होईल आणि शेवटचे 22 दिवस ती सवय तुमच्या रक्तामध्ये निभून जाईल. त्यामुळे सुरुवातीला त्रास झाला तरी सोडून देऊ नका. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे नशीब तुमच्या हाताच्या रेषेत नाही तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत लपलेला आहे. जर तुमच्या सकाळवर विजय मिळवला तर तुम्ही संपूर्ण जगावर विजय मिळवू शकता. रात्री लवकर झोपण्याची सवय लावा, मोबाईलपासून लांब राहा आणि उद्या सकाळी 5 वाजता उठून 5 क्लबचा हिस्सा बना. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, उद्या 5 वाजता कोण कोण उठणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.